नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मराठी माणूस. मित्रांनो, प्रेमाच्या वाटेवर या माझ्या काव्यसंग्रहातील भाग 1, 2 आणि 3 मधील कवितांना आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. आणि यानंतर आज मी आपल्यासाठी घेऊन येत आहे माझ्या काही मराठी अर्थपूर्ण कविता, ज्या जीवनातील सत्य उलगडण्यास आपणास मदत करतील. अपेक्षा करतो यासुद्धा कविता आपल्याला नक्की आवडतील. आणि जर आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या मराठी माणसावर आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच करत राहा मित्रांनो, आणि या मराठी माणसाला पुढे नेण्यास मदत करा. ठीक आहे, तर मग चला ऐकूया माझ्या अर्थपूर्ण कविता. मित्रांनो, आपण बघतो की आजकालची मुलं जी आहे ती अभ्यासाला खूप घाबरतात. आजचं जे जग आहे हे झपाट्याने पुढे जात आहे आणि त्यांना असं वाटतं की काय 2 तास अभ्यास करायचा, 4 तास अभ्यास करायचा, 5 तास अभ्यास करायचा, म्हणून ते सुद्धा अभ्यासाला कंटाळलेले असतात. तर अशा या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी माझी ही पहिली कविता आहे, ज्याचं नाव आहे कटू सत्य. असे काही अभिमन्यू या जगात आहे, असे काही अभिमन्यू या जगात आहे, ज्यांना असे वाटते की आपण स्वर्गात आहे. अभ्यासाच्या चक्रव्यूहात देवाला सामोरे धरतात, अभ्यासाच्या चक्रव्यूहात देवाला सामोरे धरतात. पास होण्यासाठी मग वर्षभर नवस करतात. ट्युशनसाठी इकडे तिकडे दिवस रात्र फिरतात, ट्युशनसाठी इकडे तिकडे दिवस रात्र फिरतात. गाडीचा चक्का घासल्यावर देवाचे पाय धरतात. अशा विद्यार्थ्यांना मुळीच नसतो आत्मविश्वास, अशा विद्यार्थ्यांना मुळीच नसतो आत्मविश्वास. देवाला देतात दक्षिणा जर त्याने केले पास. काही जण पास करून घेण्यासाठी शिक्षकाकडे जातात, काही जण पास करून घेण्यासाठी शिक्षकाकडे जातात. फुल ना फुलाची पाकळी त्यांच्या चरणी वाहतात. काही शिक्षक ती पाकळी प्रेमाने घेऊन घेतात, काही शिक्षक ती पाकळी प्रेमाने घेऊन घेतात. आपला माणूस समजून त्याला पास करून देतात. त्यामुळे फक्त विद्यार्थ्यांचेच नुकसान होते, त्यामुळे फक्त विद्यार्थ्यांचेच नुकसान होते. त्यांच्या उज्ज्वल आयुष्याचे मग स्मशान होते. काळजाचे रान करून आईवडील त्यांना शिकवितात, काळजाचे रान करून आईवडील त्यांना शिकवतात. काही जण मात्र कॉलेजमध्ये फक्त शान दाखवितात, काही जण मात्र कॉलेजमध्ये फक्त शान दाखवितात. सर्वच विद्यार्थी मात्र येथे असे नसतात, सर्वच विद्यार्थी मात्र येथे नसतात. पण काही मात्र पॉईंटवर उभे राहून हसतात, पण काही मात्र पॉईंटवर उभे राहून हसतात. कुणी जात असलं तर टक लावून बघतात, कुणी जात असलं तर टक लावून बघतात. गालातल्या गालात हळूच हसतात. मुलांना शिकवण्यासाठी आईवडील अंगाची झीज करतात, मुलांना शिकवण्यासाठी आईवडील अंगाची झीज करतात. 100मधील 5च त्यांच्या कष्टांचे चीज करतात. कॉलेजमध्ये येऊन शान दाखवण्यात काहीही नाही अर्थ, कॉलेजमध्ये येऊन शान दाखवण्यात काहीही नाही अर्थ. आणि पर्सेंट नाही भेटले तर जीवन जाईल व्यर्थ. विद्या विनयेन शोभते या म्हणीप्रमाणे राहावे, विद्या विनयेन शोभते या म्हणीप्रमाणे राहावे. माझे शब्द वाईट वाटले तर पॉईंटवर उभे राहावे. कारण पालथ्या घड्यावर टाकलेले पाणी खालीच पडणार, कारण पालथ्या घड्यावर टाकलेले पाणी खालीच पडणार. शेवटी स्वतःच्या हातानेच आपले आयुष्य आहे घडणार. मित्रांनो, जीवनामधील एक अत्यंत कटू सत्य मी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील, त्यांच्या आईवडिलांच्या जीवनातील, आणि जवळपास हे प्रत्येक घरी असल्यासारखं आहे हे सत्य. तर माझ्या पहिल्या कवितेवरून आपल्या लक्षात आलं असेल की बरेच जण परीक्षेला सामोरे जायला घाबरतात. पण मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की जीवनामध्ये कुठलीही परीक्षा असो, आपल्याला त्याला सामोरे जावं लागेल. मग ते आपल्याला यश मिळो की अपयश मिळो, ते सहन करावं लागेल. तर आता माझी पुढील कविता आहे याच शीर्षकावर आधारित, यश अपयश. अपेक्षा करतो आपल्याला नक्की आवडेल. अपयशाची जोड असल्याखेरीज यश मिळत नाही, अपयशाची जोड असल्याखेरीज यश मिळत नाही. यशच मिळत गेले तर ते यश वाटत नाही. अपयशाची जोड असल्याखेरीज यश मिळत नाही, आणि यशच मिळत गेले तर ते यश वाटत नाही. यशाच्या जोडीला कठोर परिश्रम हवे, यशाच्या जोडीला कठोर परिश्रम हवे. परिश्रमाशिवाय मिळालेले ते यशच नव्हे. अपयश ही जरी असली रस्त्यामधली अडचण, अपयश ही जरी असली रस्त्यामधली अडचण, तरी तिला घाबरत नाही सर्वच जण. या अडचणींना सामोरे जाणाराच यश प्राप्त करतो,
या अडचणींना सामोरे जाणाराच यश प्राप्त करतो, यशाच्या उंच शिखरावरील कळस प्राप्त करतो. अपयश जर वाटेला आले तर त्याचे स्वागत करावे. ऐकून घ्या मित्रांनो, अपयश जर वाटेला आले तर त्याचे स्वागत करावे, त्याच्याशी मैत्री करून त्याला पराजित करावे. त्याच्याशी मैत्री करून त्याला पराजित करावे. यशाने भरभराट झाली तर जास्त उंच जाऊ नये. बऱ्याच जणांचं असं होतं की थोडंसं यश मिळालं की एकदम त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते बदलून जाते. यशाने भरभराट झाली तर जास्त उंच जाऊ नये आणि घरचे जेवण सोडून बाहेर लंच घेऊ नये. असे केल्याने अपचन होऊ शकते. असे केल्याने अपचन होऊ शकते आणि गर्वामुळे यशाचे पतन होऊ शकते. अपयशामुळे परिस्थिती असेल ज्यांची वाईट, अपयशामुळे परिस्थिती असेल ज्यांची वाईट, यश मिळतात त्याने मान करू नये टाईट. लक्षात ठेवा, अपयशामुळे परिस्थिती असेल ज्यांची वाईट, यश मिळतात त्यांनी मान करू नये टाईट. कारण असे करणारे जास्त दिवस टिकत नाही. कारण असे करणारे जास्त दिवस टिकत नाही. एकदा गेलेली वेळ पुन्हा भेटू शकत नाही. खरा सुखी तोच जो यश टिकवून ठेवतो. खरा सुखी तोच जो यश टिकवून ठेवतो. यशाची श्रीफळे आपल्या उंबरठ्यात पिकवून ठेवतो. यशाच्या उंच शिखराला फक्त धैर्यवानच गाठू शकतो. यशाच्या उंच शिखराला फक्त धैर्यवानच गाठू शकतो आणि अपयशाला दूर करून यशाला भेटू शकतो. पलंगावर बसल्यापासून यश मिळत नाही. महत्त्वाचं वाक्य आहे मित्रांनो, याच्या 2 ओळी आहे, ह्या खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पलंगावर बसल्यापासून यश मिळत नाही. पलंगावर बसल्यापासून यश मिळत नाही. जर ते मिळालं तर त्याची किंमत कळत नाही. अपयशाच्या घनदाट अरण्याची तेव्हा जाणीव होईल. अपयशाच्या घनदाट अरण्याची तेव्हा जाणीव होईल जेव्हा अपयशच वेळोवेळी तुमच्या पदरी येईल. पण अपयश मिळता मिळता एक दिवस यश मिळेल. पण अपयश मिळता मिळता एक दिवस यश मिळेल आणि तेव्हाच त्या यशाची खरी किंमत कळेल. तेव्हाच त्या यशाची खरी किंमत कळेल. अपेक्षा करतो मित्रांनो, ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण कविता आपल्याला नक्की आवडली असेल. मित्रांनो, आपली मराठी भाषा अत्यंत लवचिक आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मराठी भाषा कशी आहे? लवचिक आहे. लवचिक म्हणजे लव करायला गेलो तर चिकट. आपली मराठी भाषा अत्यंत प्रेमळ आहे आणि यामध्ये जेव्हा आपण बोलतो बऱ्याचदा असं होत असतं की त्या शब्दाचे 2 अर्थ निघतात. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर माझी पुढील कविता याच शीर्षकावर आधारित आहे, द्विअर्थी. या जगात खूप जण द्विअर्थी बोलणारे आहेत. या जगात खूप जण द्विअर्थी बोलणारे आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त 2 अर्थ झेलणारे आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त 2 अर्थ झेलणारे आहेत. द्विअर्थी बोलणाऱ्याचा वाईट हेतू नसतो. द्विअर्थी बोलणाऱ्याचा वाईट हेतू नसतो. ऐकणारा त्याच्या बोलण्यावर मात्र दात काढून हसतो. ऐकणारा त्याच्या बोलण्यावर मात्र दात काढून हसतो. ऐकणाऱ्याला ते वाक्य समजून घेता आले पाहिजे. ऐकणाऱ्याला ते वाक्य समजून घेता आले पाहिजे आणि त्याचे गांभीर्य दुसऱ्याला समजून देता आले पाहिजे. तो जर वाक्याचा दुसरा अर्थ काढणार तर त्या वाक्याला मग दुसराच रंग चढणार. जो माणसाला दुसऱ्या दुनियेत भुलवितो, रागीट असणारा चेहरासुद्धा चटकन खुलवितो. द्विअर्थाने बोलणारे या मार्गाने विनोद करतात. द्विअर्थाने बोलणारे या मार्गाने विनोद करतात. मग द्विअर्थ असणाऱ्या शब्दांचा शोध करतात. अशा प्रकारे तो आपली विनोदी भूमिका वठवितो. लोकांचे हास्य फुलवून थोडे दुःख दूर हटवितो. त्याची इच्छा असते की मनुष्याने हसत राहावे. द्विअर्थाच्या शब्दजाळात नेहमी फसत राहावे. तेव्हा त्यांच्या जीवनाला वेगळे स्वरूप येईल. या द्विअर्थी शब्दांचा आनंद खूप येईल. जगण्यासाठी तर सगळेच जगत आहे, पण यामध्ये मात्र थोडेफारच हसत आहे. मनातून नाही हसता आले तरी वरून दाखवावे. स्वतःला हसता नाही आले तर दुसऱ्याला हसवावे. हसण्यासाठी कोणालाही किंमत द्यावी लागत नाही आणि हसण्यासारखी ठेवी या संपूर्ण जगात नाही.
द्विअर्थी शब्दाने का होईना पण हास्य फुलवावे, द्विअर्थी शब्दाने का होईना पण हास्य फुलवावे आणि हास्याच्या या झोपाळ्यात साऱ्या दुनियेला झुलवावे, हास्याच्या या झोपाळ्यात साऱ्या दुनियेला झुलवावे. मित्रांनो, यानंतर आजची जी शेवटची कविता आहे ती आहे इंग्रजीमध्ये आणि अपेक्षा करतो तीसुद्धा आपल्याला नक्की आवडेल. छोटीशी कविता आहे. कवितेचे शीर्षक आहे लव. लाईफ इज अ ड्रामा, एव्हरीवन इज ॲक्टर. Life is a drama, everyone is actor. In this drama, love is main factor. Life is a drama, everyone is actor. In this drama, love is main factor. Love always lives in everyone's heart. Love always lives in everyone's heart. To express it is a difficult art. To express it is a difficult art. If we love someone, why we fear? If we love someone, why we fear? As love is a life but not here. Someone somewhere is made for you. Someone somewhere is made for you. Then why do you think what to do? Someone somewhere is made for you. Then why do you think what to do? True love is always seen in only few lives. True love is always seen in only few lives because they do that love on the edge of knives. True love is always seen in only few lives because they do that love on the edge of knives. If you love someone, you have to achieve it. If you love someone, you have to achieve it. Otherwise, best way is love it or live it. Otherwise, best way is love it or live it. तर मित्रांनो, या मराठी माणसाची ही इंग्रजी कविता आपल्याला नक्की आवडली असेल आणि यानंतर मी आपली आता रजा घेऊ इच्छितो. पण लक्षात ठेवा, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत रहा ट्रॅव्हल विथ मराठी माणूस. धन्यवाद.